The factor affecting on lability of the complexes we are discussing here. So charge on central metal ion, radii of the ion, charge to radius ratio, geometry of the complexes, and arrangement of the electron from the different orbitals. Okay, so these are the factor affecting on the lability. As we know that if charge of the central metal ion is increases, the charge जर वाढत असेल मेटल आयनचा तर मेटल आयनची साईज ही छोटी छोटी होत जाते आणि त्याच्यामुळे त्याची रेडाई सुद्धा कमी होत जाते. ठीक आहे. आणि असं होत असताना काय होतं की चार्ज टू रेडियस रेशिओ हा डिक्रीज होत जातो. ठीक आहे. आणि अशा केसमध्ये आपण म्हणतो की जो मेटल आयन आहे तो स्ट्रॉंगली न्यूक्लिअर फोर्स क्रिएट करत असल्यामुळे लिगॅन्ड आणि मेटल आयन मध्ये स्ट्रॉंगली बॉन्डिंग आपल्याला पाहायला मिळते आणि ही बॉन्डिंग ब्रेक करण्यासाठी किंवा त्या लिगॅन्डला तिथनं काढून घेण्यासाठी डिफिकल्ट जातं. अशा केसमध्ये आपण म्हणतो की ही जी बॉन्डिंग आहे अशी बॉन्डिंग असलेला जो काही कॉम्प्लेक्स असेल तो कॉम्प्लेक्स हा इनर्ट कॉम्प्लेक्स टाईपचा आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे. तर हे फॅक्टर आपण डिस्कस केले होते लास्ट लेक्चर मध्ये. अँड नाउ वी कम टू द सेकंड पार्ट ऑफ दिस चॅप्टर इज अनालिटिकल केमिस्ट्री. सो दिस इज व्हेरी सिम्पली practical part for you. Okay, analytical chemistry. Analytical chemistry is the science of obtaining, processing and communicating information about composition and structure of matter. ठीक आहे. म्हणजे व्हेरी सिम्पली आपण जसं डिफाईन करतो की एखादा सॅम्पलिंग घेतो आपण आपल्या लॅब मध्ये आणि त्या सॅम्पलिंग मध्ये किती अमाऊंट मध्ये एखादा एलिमेंट प्रेझेंट आहे. ठीक आहे. त्याचं कंपोजिशन काय आहे हे जे काही आपण फाउंड करतो त्या कंपोजिशन आणि स्ट्रक्चर ऑफ मॅटरच्या रिलेटेड तर याला आपण अनालिटिकल केमिस्ट्री म्हणू शकतो. ठीक आहे. तर बेसिकली आता तुम्ही फायनल इयरला असताना आपल्याला दोन इन्स्ट्रुमेंट स्टडी करायचे आहे बाय युझिंग दॅट वी आर कॅरीड आउट अनालिटिकल एक्सपेरिमेंट. ओके, वन इज कलरोमेट्री अँड सेकंड वन इज अ स्पेक्ट्रोफोटोमीटर. ओके, दिस टू इन्स्ट्रुमेंट इज बेस्ड अपॉन द लॅम्बर्ट्स अँड बियर्स लॉ. लॅम्बर्ट्स आणि बियर्स लॉच्या प्रिन्सिपल वरती हे दोन्ही इन्स्ट्रुमेंट काम करतात. याच्यामध्ये आपण बघतो की एखादा सॅम्पल घेतो त्या सॅम्पलचं कॉन्सन्ट्रेशन वेगवेगळं असू शकतं आणि कॉन्सन्ट्रेशन जसं वेगळं असेल तसे नंबर ऑफ मॉलिक्युल्स त्याच्यामध्ये वेगवेगळे राहतात. कारण आपल्याला माहिती आहे की कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू काय असतं, सी इज इक्वल टू एन अपॉन व्ही. सी इज इक्वल टू एन अपॉन व्ही म्हणजे कॉन्सन्ट्रेशन असतं. त्याला आपण काय म्हणतो, सी फॉर कॉन्सन्ट्रेशन अँड एन फॉर नंबर ऑफ मोल अँड व्ही फॉर द व्हॉल्यूम. ठीक आहे. आता कॉन्सन्ट्रेशन जर व्हॅरी होत असेल म्हणजेच काय होत आहे की हा जो एन इथे दिसतोय आपल्याला नंबर ऑफ मोल जे दिसत आहे हे त्या सोल्युशन मधले व्हॅरी होतात. ओके, आणि व्हॉल्यूम सुद्धा इथं आपण चेंज केला म्हणजे कधी आपण 50 ml घेतो, कधी 100 ml घेतो, कधी 1 लिटर, कधी 500 ml. म्हणजे याच्यामध्ये काय होतं की ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही चेंज करू शकता, नंबर ऑफ मोल आणि व्हॉल्यूम. सो ड्यू टू द व्हॅरिंग दिस टू थिंग्स यू कॅन सी हिअर कॉन्सन्ट्रेशन इज ऑल्सो व्हॅरी. ओके, आता कॉन्सन्ट्रेशन जर वेगवेगळं असेल एखादं वेगवेगळ्या सोल्युशनचं तर त्या सोल्युशनचं जे काही लाईट ऍब्सॉर्बिंग असतं, लाईटला जे काही ऍब्सॉर्ब करतं ते सुद्धा वेगवेगळं पाहायला मिळतं. ठीक आहे. तर हा सिंपलचा एक्सपेरिमेंटली वर्क आहे जो पार्ट आपण अनालिटिकल केमिस्ट्री मध्ये स्टडी करतो आहे. म्हणजे एखाद्या कंपाऊंड मध्ये किती अमाऊंट मध्ये तो पर्टिक्युलर आयन आहे किंवा एखादा फंक्शनल ग्रुप आहे, कुठल्या प्रोसेसला आपण इथे करतो है ना, आणि त्याच्यामधला जो काही डेटा आपल्याला मिळतो जो आपल्याला कंपोजिशन अँड स्ट्रक्चर ऑफ मॅटरची इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतो. ठीक आहे. तर या पार्ट मध्ये आपण दोन इन्स्ट्रुमेंटला स्टडी करणार आहे. चला, तर अनालिटिकली जे आपण दोन इन्स्ट्रुमेंट वापरणार त्याचं इन्स्ट्रुमेंटेशन एक रफली जर जनरली बघितलं आपण तर अशा पद्धतीचं असतं ज्याच्यामध्ये एक सोर्स असतो. ठीक आहे, एक सोर्स असतो. तो सोर्स हा एक लाईट असेल किंवा हीट असेल, करंट असेल. ठीक आहे, अशा टाइप म्हणजे इलेक्ट्रिक बीम असेल तर अशा टाइपचे सोर्स राहू शकतात. ठीक आहे. अँड सोर्स म्हणजे काय की एवढी अमाऊंट ऑफ एनर्जी पास करणार आपण त्या इन्स्ट्रुमेंट मधनं. आणि एक असतं सॅम्पल होल्डर ज्याच्यामध्ये आपण सॅम्पल ठेवत असतो. असा सॅम्पल होल्डर असते त्याला सॅम्पल सेल किंवा क्युवेट आपण म्हणतो जनरली कलोरीमीटर आणि स्पेक्ट्रोफोटोमीटर मध्ये. ठीक आहे. तर अशामध्ये आपल्याला इथं आपण सॅम्पल ठेवतो आणि या सॅम्पल मधनं हा जो काही आपला लाईट येतो आहे किंवा हीट येत आहे किंवा करंट येतो आहे म्हणजे जो काही आपला सोर्स असेल तो सोर्स ऑफ लाईट आपण याच्यामधनं, सोर्स ऑफ एनर्जी याच्यामधनं आपण पास करतो. ठीक आहे.
आता इथे जे सोल्युशन असेल, या सॅम्पल मध्ये जे सोल्युशन असेल, या सॅम्पल मधल्या सोल्युशन मध्ये काय आहे, नंबर ऑफ मोल असतात. जो कुठला आपण सोल्युशन घेतो आहे, कंपाऊंड घेतो आहे, त्याचं सोल्युशन बनवलं असेल, त्याच्यामध्ये नंबर ऑफ मोल असेल, है ना. आता नंबर ऑफ मोल जेवढे असतील तेवढे अमाऊंट मध्ये ते एनर्जी जी आहे आपण देतोय सोर्स पासून येणारी, ती एनर्जी ते सगळे मोल काय करतील, ऍब्सॉर्ब करतील. ओके. आणि ऍब्सॉर्ब केल्यानंतर काही एनर्जी ऍब्सॉर्ब होईल आणि रिमेनिंग एनर्जी जी आहे ती इथनं ट्रान्सफर होईल. ठीक आहे, इथनं या क्युवेट मधनं बाहेर निघेल. आणि ही जी बाहेर निघत असलेली जी एनर्जी आहे ती कुठे पडते, इकडे या सिग्नल प्रोसेसर वरती, किंवा ज्याला आपण डिटेक्टर वगैरे म्हणतो, त्या डिटेक्टर वरती इथे हे इकडे पडताना आपल्याला दिसतं. ठीक आहे. आणि मग इथे या डिटेक्टर वर काय होते की ही जी काही एनर्जी इकडनं आलेली आहे, या सॅम्पल मधनं ट्रान्सफर होऊन जी आलेली आहे एनर्जी, ती एनर्जी इकडे करंट मध्ये कन्वर्ट केली जाते. ठीक आहे. आणि त्या करंट मध्ये कन्वर्ट झाल्यानंतर मग आपल्याला इकडे रिडिंग दिसतात. ठीक आहे, वेगवेगळे रिडिंग दिसतात, ग्राफ दिसतो. ठीक आहे, त्यावरनं आपण कॅल्क्युलेट करतो किंवा अनालिसिस करतो की त्याच्यामधला जे काही सोल्युशन आपण या एक्सपेरिमेंट मध्ये यूज केलं आहे, सो व्हॉट इज देअर कॉन्सन्ट्रेशन, ओके, व्हॉट इज देअर मोलॅरिटी. ठीक आहे, ह्या गोष्टी आपण इथनं कॅल्क्युलेट करतो. ठीक आहे. देन नेक्स्ट, नाउ in this semester we are going to learn about the two instruments, and their name is calorimeter and spectrophotometer. In both experiment there is a source is a light. Okay, source जो असतो या दोन्ही इंस्ट्रुमेंट मध्ये, तो सोर्स असतो लाइट. ठीक आहे. and if you know the light, so it having a different wavelength, amplitude. Okay, then crust, drop, node, फ्रिक्वेन्सी है ना, अशा खूप साऱ्या त्याच्या वेगवेगळ्या इकडे पॅरामीटर्स आपण पाहतो. ठीक आहे, लाईटचे. आणि दिस लाईट इट पास थ्रू द स्लिट अँड फॉल ऑन द सॅम्पल होल्डर, ज्याला आपण क्युवेट वगैरे म्हणतो. त्या क्युवेट वर पडतो आणि मग त्याच्यामधला जो काही लाईट असेल तो ऍब्सॉर्ब केला जातो. ठीक आहे. लाईट इट कंटेन फोटॉन. लाईट मध्ये काय असतं, फोटॉन असतो. E इज इक्वल टू त्याची जी एनर्जी असते ती असते h, एवढी एनर्जी असते. ठीक आहे, फोटॉनची एनर्जी. आणि हा जो लाईट असतो हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन असतं याच्यामध्ये. ठीक आहे, एक इलेक्ट्रिक वेव्ह आणि एक मॅग्नेटिक वेव्ह इथे पाहू शकतो आपण. ही जी एक वेव्ह दिसते आहे, इलेक्ट्रिक वेव्ह इथं आपल्याला पाहायला मिळते. आणि याच्यामधला जो काही इलेक्ट्रॉन असेल त्याचं मॅग्नेटिक वेव्ह सुद्धा इथे आपल्याला क्रिएट होताना दिसते. त्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन असं आपण म्हणतो. आता हे जे दिसत आहे आपल्याला, काही असे लोक वरती दिसत आहे सेंटर लाईनच्या, आणि खाली काही लोक असे खाली दिसत आहेत. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो, इकडे क्रस्ट अँड ट्रफ असे नाव देतो आपण त्याला. ठीक आहे. आता डिस्टन्स हे जे काही दिसतंय आपल्याला, हे क्रस्ट आणि इकडे हा ट्रफ, या दोन्ही याच्यामधलं जे काही डिस्टन्स आहे ते डिस्टन्स जे असतं, जिथे इथे पाहायला मिळतं आपल्याला, हे बघा, दिस डिस्टन्स इज नोन ॲज वेव्हलेंथ. हे जे डिस्टन्स दिसतंय ते डिस्टन्स काय आहे, वेव्हलेंथ आहे, ज्याला आपण लॅम्बडाने इकडे दाखवतो. ठीक आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आपण पाहतो सनलाइट पासून जो लाईट येतो, वेगवेगळ्या वेव्हलेंथचे त्याच्यामध्ये लाईट पाहायला मिळतात, है ना. आणि या सगळ्या लाईट पैकी फक्त आपण विजिबल जो काही सेक्शन आहे इकडे विजिबल लाईटचा, तेवढे लाईट आपण डोळ्यांनी पाहू शकतो, ज्याची रेंज 400 to 700 ते 800 पर्यंत राहते. ठीक आहे. ही जी वेव्हलेंथ आहे 400 नॅनोमीटर टू 700 नॅनोमीटर, एवढी वेव्हलेंथ फक्त आपण डोळ्याने पाहू शकतो, कारण ती एनर्जी आपल्या डोळ्याला सूट होते. ओके. अँड देन खूप सारे वेव्ह आहे इथं पाहतो आपण. रेडिओ वेव्ह आहे, मायक्रोवेव्ह आहे, इन्फ्रारेड है ना, एक्स रे, गॅमा रे, अशा वेव्हलेंथ वेगवेगळी आहे, त्यानुसार त्यांचं नेम इकडे आपल्याला वेगवेगळं पाहायला मिळते. त्याची एनर्जी वेगळी राहते, फ्रिक्वेन्सी वेगळी राहते, वेव्हलेंथ वेगळी राहते. ठीक आहे. आता एवढ्या साऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचं आपल्याला समजायला पूर्ण वेळ लागेल,
आणि आपल्याला महत्वाचा जो पार्ट आहे, दिस इज द विजिबल लाईट अँड सेकंड वन इज द यूव्ही लाईट. यूव्ही लाईट हा जो असतो, इट इज अ हायर एनर्जेटिक दॅन विजिबल लाईट अँड देअर वेवलेंथ इज अ 200 to 400 नॅनोमीटर. 200 ते 400 नॅनोमीटरची वेवलेंथ ही यूव्ही लाईटची असते. आणि ही वेवलेंथ हायर एनर्जेटिक असल्या कारणानं आपल्याला डेंजरस राहते. ठीक आहे, यूव्ही लाईट. बट हे दोन्ही जे इन्स्ट्रुमेंट आपण पाहतो आहे, कलोरीमीटर आणि स्पेक्ट्रोफोटोमीटर, या दोन्ही याच्यामध्ये आता कलोरीमीटर मध्ये आपण विजिबल लाईट वापरतो. ठीक आहे, आणि जो स्पेक्ट्रोफोटोमीटर आहे याच्यामध्ये दोन्ही सुद्धा अवेलेबिलिटी आहे, विजिबल लाईट सुद्धा आहे आणि यूव्ही लाईट सुद्धा आहे. ठीक आहे, आपण त्याचा आणखी डिस्कस करूया. देन कॉम्प्लिमेंटरी कलर. पहा, आता कलर जर बघितले तर आपल्याला दिसतात काही मेन कलर आपलं पाहतो. ठीक आहे, आणि काय होते की एखादा ऑब्जेक्ट हा एका कलरचा राहतो. जसा ग्रीन बोर्ड आपण आपल्याला क्लासरूम मध्ये पाहतो, तुमच्या क्लासरूम मध्ये ग्रीन बोर्ड्स आहेत. त्या ग्रीन बोर्ड मध्ये जर तुम्ही बघितलं किंवा आपण जीन्स वापरतो किंवा ज्या वस्तू आपण पाहतो त्या वस्तूचा कलर आपल्याला पाहायला मिळते, वेगवेगळा कलर आपल्याला दिसतो. बेसिकली दोनच कलर असतात, एक तर ब्लॅक आणि दुसरा म्हणजे व्हाईट. आता ब्लॅक कलर म्हणजे काय असतं की एखादी बॉडी जी असते ती सगळे रेडिएशन ऍब्सॉर्ब करून घेते, थोडंही रिफ्लेक्शन देत नाही, अशी बॉडी जी आहे ती ब्लॅक बॉडी आपल्याला ब्लॅक कलरला आपल्याला पाहायला मिळते. आणि एखादी जी बॉडी असेल, एखादी जी काही वस्तू असेल, ती कुठलंही रेडिएशन ऍब्सॉर्ब करत नाही, टोटली रिफ्लेक्ट करतं. अशा ठिकाणी त्या बॉडीचा जो काही कलर असेल, त्या गोष्टीचा जे काही कलर असेल तो व्हाईट कलरचा आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे, बट काय होतं की आता आपण डिफरंट कलरच्या वस्तू आपल्याला पाहायला मिळतात, कलरफुल सगळ्या गोष्टी दिसतात. याच्यामध्ये काय होतं की एक जो काही लाईट असतो, जो लाईट त्या वस्तूवरती इन्सिडेंट करतो आहे, ठीक आहे, त्याला इन्सिडेंट लाईट म्हणतो. हा इन्सिडेंट लाईट जो आहे तो इथे एखाद्या मॅटर वरती पडल्यानंतर तो ऍब्सॉर्ब केला जातो. ठीक आहे, आणि ऍब्सॉर्ब केल्यानंतर त्याचा कॉम्प्लिमेंटरी जो कलर आहे तो तिथनं बाहेर येताना आपल्याला दिसतो. ठीक आहे, आता ऍब्सॉर्प्शन करणारी जी वेवलेंथ आहे ती वेगळी आहे, आणि ऍब्सॉर्प्शन केल्यानंतर याची जी काही एनर्जी आहे ती कमी होऊन जाते. मग बाहेर येणारी जी काही आपल्याला इकडे जे रेडिएशन मिळतं त्या रेडिएशनचा कलर सुद्धा हा वेगळा राहतो. देर इज अ E is equal to H upon lambda. ठीक आहे, एनर्जी जी आहे आपण H न्यू म्हणतो. ठीक आहे, आता फ्रिक्वेन्सी आहे जी म्यू आपण इकडे दाखवतो, दॅट इज इक्वल टू 1 अपॉन लॅम्बडा असं आपण लिहू शकतो. आणि हे जर टोटल इक्वेशन लिहिलं तर E इज इक्वल टू काय होतं, C अपॉन लॅम्बडा, म्हणजे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू लॅम्बडा आपण इथे म्हणतो. म्हणजे एनर्जी जर जास्त असेल तर वेवलेंथ कमी असते, आणि वेवलेंथ जर जास्त असेल तर एनर्जी कमी असते. ठीक आहे, म्हणजे आता एखाद्या गोष्टीवर इन्सिडेंट करत आहे एखाद्या रेडिएशन, तो रेडिएशनचं जे काही एनर्जी असेल ती एनर्जी इथे या ऑब्जेक्टला मिळेल. ऑब्जेक्टला भेटल्यानंतर तो ऑब्जेक्ट काही एनर्जी ऍब्सॉर्ब करेल आणि उरलेली एनर्जी तो इकडे बाहेर इमिट करेल, आणि त्याचं जे काही इमिशन असेल त्या इमिशनची जी वेवलेंथ असेल त्या वेवलेंथचा लाईट आपल्याला तिथे पाहायला मिळतो. ओके, आणि तो जो लाईट असेल तो येणारा लाईट जो आहे तो ट्रान्समिटेड लाईट तिथं असेल. ठीक आहे, द कलर ऑफ द लाईट ट्रान्समिटेड इज कॉम्प्लिमेंटरी टू द कलर ऑफ लाईट ऍब्सॉर्ब. जो लाईट ऍब्सॉर्ब झाला त्याचा कॉम्प्लिमेंटरी कलर जो असतो तो म्हणजे ट्रान्समिटेड लाईट असतो. आता इकडे जे फील दिसत आहे आपल्याला वेगवेगळ्या कलरचं, आणि कलर सोबत त्याची वेवलेंथ आणि एनर्जी सुद्धा बदलत जाते, आणि या फील वरनं आपण कॉम्प्लिमेंटरी कलर हा कन्सेप्ट चांगला समजू शकतो. ओके, सो वी कॅन सी हिअर, जर आपल्याला आपल्या क्लासरूम मध्ये ग्रीन कलरचा बोर्ड आपण पाहतो, ग्रीन कलरचा आहे, मग ग्रीन कलरच्या बोर्ड वरती जे काही रेडिएशन असेल, जो लाईट असेल तो लाईट याच्यावरती पडणार आणि तो ऍब्सॉर्ब करणार. परंतु तो ऍब्सॉर्ब करत असताना इकडे बाहेर जो
आपल्याला ग्रीन लाईट दिसतो, पण तो ऍब्सॉर्ब करताना इकडे रेड रेडिएशन काय करतो, तो ऍब्सॉर्ब करत असतो. ठीक आहे, आपल्याला ग्रीन लाईट दिसतोय म्हणजे तो काय करत असेल, त्याचा कॉम्प्लिमेंटरी जो इकडे आहे तो इथे हा रेड जो आहे ते ऍब्सॉर्प्शन, रेड रेडिएशनचं किंवा एनर्जीची जी काही लाईट असेल तो लाईट हा ऑब्जेक्ट ऍब्सॉर्ब करतो, म्हणून आपल्याला तो कॉम्प्लिमेंटरी कलर हा ग्रीन दिसत असतो. ओके, आता फोटोसिंथेसिस कन्सेप्ट माहिती आहे आपल्याला. फोटोसिंथेसिस लाईटच्या प्रेझेन्स मध्ये रिएक्शन होते आणि जे काही लिप्स असतात त्या लिप्सचा कलर हा ग्रीन असतो. ठीक आहे, आता लिप्सचा कलर ग्रीन आहे, पण मग तो ग्रीन रेडिएशन ऍब्सॉर्ब करत नाही. तो ऍब्सॉर्ब करत असताना जो इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आहे त्याच्यामधलं रेड रेडिएशन जे असतं, ती एनर्जी, ती वेव्हलेंथ ऑफ लाईट जे आहे तो ग्रीन जो लिप्स असतात ज्याच्यामध्ये क्लोरोफिल असतं त्याच्यामध्ये रेड कलरची रेडिएशन असलेली वेव्हलेंथ तिथे ऍब्सॉर्ब होते, तेव्हा फोटोसिंथेसिस रिएक्शन आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे, म्हणजेच आपण काय म्हणू की ग्रीन कलर आपल्याला दिसतो आहे म्हणजे हा कॉम्प्लिमेंटरी कलर आहे कोणाचा, तर रेड कलरचा. जेव्हा रेड कलरची वेव्हलेंथ ऍब्सॉर्ब करेल तेव्हा तो इकडे ग्रीन कलर हा ऍज अ कॉम्प्लिमेंटरी कलर आपल्याला दाखवतो. ठीक आहे, असंच असतं सगळं. जेव्हा आपण एखादी जीन्स वापरतो, जीन्सचा कलर जर ब्लू असेल आपल्याला ब्लू कलर दिसतोय, म्हणजे आपली ती जीन्स, ती जी ऑब्जेक्ट आहे, ती जी पॅन्ट आहे, तो जो काही क्लोथ आहे तो क्लोथ हा ऑरेंज कलरचा लाईट ऍब्सॉर्ब करतो. ठीक आहे, जेव्हा तो ऑरेंज कलरचे रेडिएशन ऍब्सॉर्ब करतो तेव्हा ब्लू कलरचा ट्रान्समिटेड लाईट ज्याला आपण कॉम्प्लिमेंटरी कलर म्हणतो ते आपल्याला इथे पाहायला मिळते. ओके, so this concept, it is a complementary color. ठीक आहे, आणि मग आपल्याला जर असा क्वेश्चन विचारला की व्हॉट कलर डज अ रेड ऑब्जेक्ट ऍब्सॉर्ब, एखादा जर ऑब्जेक्ट रेड कलरचा असेल तर तो कुठलं रेडिएशन ऑफ कलर ऍब्सॉर्ब करेल. माझा आवाज येतोय ना? क्वेश्चन काय आहे, जर रेड कलरचा ऑब्जेक्ट असेल तर तो कुठला कलर ऍब्सॉर्ब करेल. हॅलो, माझा आवाज येतोय का रे? फायनल इयर, माझा आवाज येतोय का? हा बोला, क्वेश्चन आहे. यस, बोला. ठीक आहे, ग्रीन कलर ऍब्सॉर्ब करेल. पहा इकडे आणखी आपल्याला हा जो काही कन्सेप्ट आहे कॉम्प्लिमेंटरी कलर, त्याला कॉम्प्लिमेंटरी ह्यू सुद्धा आपण म्हणतो, HUE, हुई, कॉम्प्लिमेंटरी हुई असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. आता पहा याच्यामध्ये काय होतं की इकडे बघा वेव्हलेंथ आहे जे ऍब्सॉर्ब केला जाणार आहे नॅनोमीटर मध्ये. ओके, आणि इकडे कलर जो आहे जो आपल्याला इकडे पाहायला मिळेल. बघा काय होतं, इथे बघतो आपण व्हायलेट कलर है ना, व्हायलेट कलरचा जर एखादा ऑब्जेक्ट दिसत असेल तर तो ग्रीन येलो कलरचं रेडिएशन काय करतो, ऍब्सॉर्ब करतो. ठीक आहे, जसं आपण इथे बघितलं की ब्लू कलरचं जीन्स असते, ती जीन्स काय करत असेल की ऑरेंज कलरचं रेडिएशन ऍब्सॉर्ब करतो. ठीक आहे, तेव्हा कुठं तो ब्ल्यू कलर आपल्याला इकडे रिफ्लेक्ट होताना दिसतो. ठीक आहे, तर हा सगळा कन्सेप्ट जो आहे तो सांगतो की कॉम्प्लिमेंटरी कलर कशाला म्हणायचं किंवा कॉम्प्लिमेंटरी हुई कशाला म्हणायचं आणि कशा पद्धतीनं तो ऍब्सॉर्ब करतो आणि तो ट्रान्समिटेड करतो. ठीक आहे, पहा आता हाच कन्सेप्ट जो आहे तो एक्सप्लेन केला लॅम्बर्ट अँड बियर्सनी. ठीक आहे, दोघांनी सेपरेटली केला आणि दोघांना मग दोन्ही लॉ जे आहे, म्हणजे बियरनी केला तो बियर्स लॉ होता, मग लॅम्बर्टनी केला तो लॅम्बर्ट लॉ होता, आणि दोघांनाही मिक्स केलं त्यांना लॅम्बर्ट बियर्स लॉ तयार झाला. ठीक आहे, असं सिंपल कन्सेप्ट आहे तो. तर याच्यामध्ये काय होतं की आपण बघितलं की एखादा ऑब्जेक्ट आहे आणि त्या ऑब्जेक्ट वरती जर एक लाईट पडला, ठीक आहे निकिता, लाईन ड्रॉ करू नकोस इथे. बघा काय होतं की लाईट जेव्हा एखाद्या ऑब्जेक्ट वरती पडतो तेव्हा तो लाईट 3 पार्ट मध्ये युटिलाइज होतो.
ठीक आहे. कसा की लाईट पडल्यानंतर एक तर तो ऍब्सॉर्ब होतो किंवा ट्रान्समिटेड होतो किंवा रिफ्लेक्ट होतो. ठीक आहे. आता हे डिपेंड करतं की तो ऑब्जेक्ट कसा आहे, बरोबर. मग आता इथे काय केलं की जो काही ऑब्जेक्ट वापरला गेलेला आहे तो ऑब्जेक्ट कसला आहे आपला, जेव्हा केमिस्ट्रीचं आपण एक्सपेरिमेंट करतो तेव्हा आपण सोल्युशन वापरतो है ना. मग त्या सोल्युशनला कन्सिडर केलं, त्याचं युनिफॉर्म सोल्युशन बनवलं. युनिफॉर्म सोल्युशन म्हणजे क्लिअर सोल्युशन बनवलं आहे ना, पूर्णपणे मिक्स झाले. रिएक्टंट म्हणजे ज्याला सोल्यूट आणि सॉल्व्हंट म्हणतो आपण, ते पूर्णपणे मिक्स झाले, युनिफॉर्म सोल्युशन बनलं. आणि अशा सोल्युशन वरती काय केलं, एक मोनोक्रोमॅटिक लाईट. मोनोक्रोमॅटिक लाईट म्हणजे काय की असा लाईट की ज्याची वेव्हलेंथ ही सिंगल वेव्हलेंथ असेल है ना, एकाच पद्धतीची वेव्हलेंथ असेल. म्हणजे जर समजा आपण जर एखादा लाईट ग्रीन कलरच्या ग्लास फिल्म मधनं जर पास केला, ठीक आहे, आपल्याला माहित आहे जेव्हा आपण ग्रीन फिल्म मधनं त्याला पास करतो तेव्हा तो एक ग्रीन कलर तिथे दिसतोय, आपण तो जो काही एक ऍब्सॉर्ब करेल, एक पर्टिक्युलर ऍब्सॉर्प्शन. ग्रीन कलर दिसतोय म्हणजे त्याच्या अपोजिट असलेला रेड कलरचं ऍब्सॉर्प्शन तो करेल आणि बाकी त्याच्यामधनं जो पास होईल तो ग्रीन कलरची वेव्हलेंथ त्याच्यामधनं पास होते म्हणजे ट्रान्समिट होते, बरोबर आहे. म्हणजेच काय म्हणतो आपण की जेव्हा एखादा प्रिझम घेतो आणि त्या प्रिझम मधनं, निकोल प्रिझम बेसिकली आपण मोनोक्रोमॅटिक साठी वापरतो. मग काय होते की ऑर्डिनरी लाईट जो असतो त्याची वेव्हलेंथ ही वेगवेगळी असते है ना. वेव्हलेंथ वेगळी असेल म्हणजेच नंबर ऑफ कलर असेल त्याच्यामध्ये, वेगवेगळी वेव्हलेंथ आहे, वेगवेगळा कलर असेल. मग अशा वेगवेगळ्या ऑर्डिनरी वेव्हलेंथ असलेला लाईट जेव्हा त्याच्या लाईट हा मोनोक्रोमॅटर, ज्याला आपण काय म्हणतो मोनोक्रोमॅटर म्हणतो, त्या निकोल प्रिझम वरती जेव्हा पडतो तेव्हा त्या सगळ्या वेगवेगळ्या वेव्हलेंथचा लाईट त्याच्यामधनं काय होतो, फक्त एका वेव्हलेंथचा लाईट पास केला जातो. ठीक आहे. म्हणजे काय होतं की तिथं एकच वेव्हलेंथचा लाईट आपल्याला बाहेर येताना दिसतो, जो आपण ऍज अ सोर्स म्हणून इथे वापरू शकतो, ज्याला आपण म्हणतो मोनोक्रोमॅटिक लाईट, सिंगल वेव्हलेंथ. ठीक आहे, सिंगल वेव्हलेंथ असेल असा लाईट असेल त्याला मोनोक्रोमॅटिक लाईट म्हणतो. आता बघा लॅम्बर्ट बीएच लॉची डेफिनेशन काय आहे. व्हेन द मोनोक्रोमॅटिक लाईट इज पास थ्रू अ सोल्युशन कंटेनिंग ऍब्सॉर्बिंग सबस्टन्स. म्हणजे काय झालं, ऍब्सॉर्बिंग सबस्टन्स एका क्युवेट मध्ये घेतलं, आपण सॅम्पल होल्डर मध्ये घेतलं आणि त्याच्यामधनं मोनोक्रोमॅटिक लाईट आपण पास केला, तर काय होते, द इंटेन्सिटी इन द डिक्रीज इन इंटेन्सिटी ऑफ लाईट विथ पाथ length is proportional to the concentration of the solution and intensity of light. ओके, म्हणजे पहा या हा जो लाईट आहे म्हणजे I0 आपल्याला दिसतोय, जो इन्सिडेंट लाईट आहे. इथे सॅम्पल दिसतंय याच्यामध्ये, त्या सॅम्पलची लेंथ इथं आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे, ज्या लेंथला इथं एल दाखवतात, कुठे एक्स सुद्धा आपण दाखवतो. आता ते डिपेंड करतं, इथे आपण एक्स दाखवतो किंवा इथे एल घेतलाय म्हणून आपण एल कन्सिडर करू. लेंथ इथे ही आहे आणि हे सोल्युशन आहे, याच्यामधनं हा इन्सिडेंट लाईट पास झाल्यानंतर काय होते म्हणते की डिक्रीज इन इंटेन्सिटी ऑफ लाईट. डिक्रीज इन इंटेन्सिटी ऑफ लाईट म्हणजे ही जे काही लाईट त्याच्यामधनं पास झाला, ठीक आहे, त्याची इंटेन्सिटी डिक्रीज झालेली आहे, बरोबर. म्हणजे तो काय झाला, ट्रान्समिटेड लाईट आहे. आणि तो जो आहे डिक्रीजिंग इंटेन्सिटी ऑफ लाईट विथ पाथ लेंथ, म्हणजे मायनस साइन काय दाखवते की डिक्रीज इन इंटेन्सिटी ऑफ लाईट. हा जो आय दाखवतो आहे तो आहे ट्रान्समिटेड लाईट आणि एल जे आहे ती दाखवते आहे की लेंथ ऑफ दी सॅम्पल होल्डर, लेंथ ऑफ दी पाथ सुद्धा आपण त्याला. पाथ म्हणजे काय की हा जो काही सॅम्पल क्युवेट आपल्याला दिसत आहे ते म्हणजे हे या पॉइंट पासनं या पॉइंट पर्यंतचं जे डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स याला एल म्हटल्या गेलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे लाईटच्या पाथ या पॉइंट पासून इथपर्यंत जातो. ठीक आहे, त्याला काय म्हणू आपण, पाथ ऑफ दी लाईट म्हणून म्हटलेलं आहे की पाथ लेंथ. ओके, आणि दुसरं काय इंटेन्सिटी, डिक्रीज. डिक्रीज म्हणजे इथं निगेटिव्ह साईन दिसतंय आपल्याला. आणि दुसरं आहे इंटेन्सिटी ऑफ लाईट, जे याच्यामध्ये ट्रान्समिट झाल्यानंतरची आहे विथ पाथ लेंथ म्हणजे एल. ठीक आहे, आता हे काय दिलेलं आहे इथे, याचं आपण डिक्रीज इन इंटेन्सिटी ऑफ लाईट विथ पाथ लेंथ डिरेक्टली प्रोपोर्शनल टू, इकडे बघा प्रोपोर्शनल टू, कशाच्या प्रोपोर्शनल आहे, कॉन्सन्ट्रेशन. कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन, हे कॉन्सन्ट्रेशन किती आहे सोल्युशनचं,
आणि दुसरं म्हणजे की हे जे इंटेन्सिटी आहे, इंटेन्सिटी कुठली, इन्सिडेंट वाली इंटेन्सिटी, ही किती आहे तेवढं. ओके, म्हणजे पहा ह्याच्यातनी काय आहेत, 4 गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. ओके, पहा एक तर आहे इन्सिडेंट लाईट, हा दुसरा आहे ट्रान्समिटेड लाईट, तिसरं आहे याची पाथ लेंथ, आणि चौथं आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे सी. ठीक आहे, आता हे 4 फॅक्टर यांनी कसे अरेंज केले पहा. मोनोक्रोमॅटिक लाईट, ठीक आहे, मोनोक्रोमॅटिक लाईट पास थ्रू अ सोल्युशन कंटेनिंग ऍब्सॉर्बिंग सबस्टन्स. आता याच्यामध्ये कुठला आहे, ऍब्सॉर्बिंग सबस्टन्स आहे. मग पास केली ही इंटेन्सिटीचा लाईट, जो काय होता इन्सिडेंट होता, तो मोनोक्रोमॅटिक लाईट होता. मग तो या पाथ मधनं पास झाला, इथे नंबर ऑफ मॉलिक्युल त्याच्या इंटरॅक्शन मध्ये आले, जे काही ऍब्सॉर्बिंग सबस्टन्स होते त्यांनी ऍब्सॉर्ब केला लाईट, आणि मग काय झालं, ऍब्सॉर्प्शन झाल्यामुळे जे बाहेर निघणारी जी काही लाईट असेल, ठीक आहे, त्याची इंटेन्सिटी काय झाली, डिक्रीज झालेली आहे, म्हणजे डिक्रीज इन इंटेन्सिटी ऑफ लाईट विथ पाथ लेंथ. म्हणून हे काय झालंय असं कन्सिडर केलंय, आपण इथे लिहितो डिक्रीज इन द इंटेन्सिटी ऑफ लाईट विथ पाथ लेंथ, म्हणजे मायनस डी आय अपॉन डी एल, इथे एल घेतला, ठीक आहे, इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू सी कॉन्सन्ट्रेशन, हे जे कॉन्सन्ट्रेशन आहे सी, आणि काय दुसरं इंटेन्सिटी ऑफ इन्सिडेंट म्हणजे ही I0. म्हणजे अशा पद्धतीने या इक्वेशनला आपण लिहू शकतो, कुठल्या, लॅम्बर्ट बिअर्स लॉ डिफाइन करू शकतो. मग आता याला थोडंसं सॉल्व्ह करूया आपण. हा डायरेक्टली प्रोपोर्शनलचा साइन जे आहे याला आपण के ने रिप्लेस केलं, जो प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे, ठीक आहे. मग पुढे पहा, आता प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट होता, आता याला डीएल किंवा डीएक्स आपण जनरली पाहतो कॅल्क्युलेशन मध्ये, इकडे डीएक्स आपल्याला पाहायला मिळतं, ठीक आहे. म्हणजे इक्वेशन काय होतं, मायनस काय होतं, डी आय अपॉन मायनस डी आय अपॉन 1 डी आय अपॉन डीएक्स, ठीक आहे, डी आय अपॉन डीएक्स इज इक्वल टू काय होतं, के, किंवा आपण इथं प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट के वापरतो, ठीक आहे, देन सी इंटू आय. ठीक आहे, हे बघा आपला टाइम जो आहे लेक्चरचा तो एंड होतो आहे, इथे आपण थांबूया, नेक्स्ट लेक्चर मध्ये रिमेनिंग पार्ट पाहूया, ठीक आहे. कोणाला जर काही क्वेश्चन असेल यू कॅन आस्क. ओके, ठीक आहे, इफ यू हॅव एनी क्वेश्चन यू कॅन आस्क. कोणाला काही क्वेश्चन असेल तर विचारू शकता, थांबूया इथे आपण.